धावावर समाधान मानावं लागेल. चेंडूची उचलफेक झाली तोपर्यंत एकच धाव अंकित केली जाईल. एकच्या मोबदल्यात संजय जोपर्यंत स्ट्राईक एंडवर असेल, नॉन स्ट्राईक एंडवर असेल तोपर्यंत धावा थांबवल्या जातील का हे सुद्धा पाहावं लागेल. सुमित, छोटा पॅकेज बडा धमाका. कष्ट आणि संघर्ष करावा लागेल, कष्टाची झळ सोसावी लागेल. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल, एसटी रक्षक मात्र चुकी करतोय आणि सोडलाय झेल. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा झेल सोडला जातोय ना फलंदाजाचा, तेव्हा तेव्हा तिथून आपले रंग उधळायला सुरुवात करतोय तो फलंदाज. तुम्ही पाहू शकाल शुभमला. शुभम खऱ्या अर्थाने शुभम सारखी फलंदाजी करावी लागेल, कारण शुभम जर बरसला तर धाव संख्येचा डोंगर उभारू शकतोय आणि ती क्षमता शुभम कडे. धाव फलक जाऊन पोहोचला 24-24 या धाव संख्येवर. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. वाडिश लॉंग ऑफला चेंडू, वाडिश लॉंगलला चेंडू रवाना झाला. एक धाव घेतली जाईल, दुसरी धाव थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव का होईना परंतु धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. 25 धावा धाव फलकावर लागले गेलेत आणि स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल ज्या फलंदाजाने चौकाराची बरसात केली तो फलंदाज संजय स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलला अडवणार, फेकणार तोपर्यंत फार चुकीची फेकी. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात काय घडणार? तू काय घडतंय मैदानामध्ये? पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. संजयला आता मात्र थांबावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता 28 धावा धाव फलकावर लागले गेलेत. स्ट्राईक एंडवर शुभमला आपण पाहतोय. ह्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट डिलिव्हरी अप्रतिम षटक आपण पाहतोय. पोर्गीज धूर आलाय तर प्लीज विनंती करेल की वाईड बॉल. शेकोटी वाल्याला एकच विनंती करेल, हात जोडून मित्रांनो विनंती करेल, एखादा संघ आपली प्रवेश फी भरतो त्यावेळेस तो सामना त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आपण थोडंसं थंडी सहन करू शकतो परंतु मॅच गेली तर खूप वेदना होतात, हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक जेश करणार त्या ठिकाणी परंतु पाहता पाहता रनिंग द विकेट मात्र पाहायला मिळालं आणि फलंदाज होईल बाद. संजय बॅक टू द डग आउट. डीजे नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल वामनला. इथून तुम्हाला धाव फलक जाऊन पोहोचलाय खऱ्या अर्थाने 29 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विदेशला.
यावेळेस मात्र फार चांगला फटका, बॉल निघून जाईल वाडिश लॉंग ऑफ मधून, चेंडू सीमा पार, चौकार. अर्डा जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने संजयला माहित आहे माझी विकेट खूप दमल्या कारणाने विकेट सोडणं कठीण झालं, परंतु विकेट सोडली आणि तदनंतर हा चौकार. संजयला माहित होतं की मी वामनला जर प्राचारण केलं तर नक्कीच फटकेबाजी पाहायला मिळालं. चौकार आला याच्या अर्धी. पंच दुसरा बॉल घ्या. बॉल गेला तर जाऊ दे, दुसरा बॉल तयार ठेवा तुम्ही. दोन वाजून 44 मिनिटं झाले. पहिली फेरी इतक्यात पूर्ण सामने संपायला पाहिजे होतं. वाईट बॉल. तर नक्कीच विनंती करेल प्रेक्षकांना की जे लाईटचे पोल आहेत त्या पोल पासून कृपया आपण थोडस लांब राहायचंय. विद्युत वाहक तारेचे पोल आहेत, उद्या कुणाला इजा झाली तर फार नुकसान होईल. तर त्यासाठी मी विनंती करेल इथे. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय, बॉलला उडवलाय सीमारेखा पार, फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत षटकार. तर नक्कीच नो बॉलचा रिव्ह्यू. ओके. नो नाहीये पंच. नक्कीच या ठिकाणी बुधाजी चौधरी यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारांसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे शुभम साठी नक्कीच समोरच्या दिशेने पहिला चौकार लावतोय की काय, आणि 100 रुपयांचं पारितोषिक नक्कीच पाहायला मिळेल. एक चौकार आलाय, या चौकारानिशी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये लावले गेले. तर खऱ्या अर्थाने ही मेहनत आहे गाडेश्वर संघाची. हे पाठी राख्यांचे खऱ्या अर्थाने पाठीवर असणारे हात आहेत. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणं हे खऱ्या अर्थाने पाठी राख्याचं कर्तव्य असतं, आणि तेच दाखवण्याचा सहयोग सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्की चौकार येतो, या चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 44 धावसंख्येवर. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल, एसटी रक्षक मात्र चुकी करणार नाहीये आणि पकडलाय झेल. संपवला शुभमचा खेळ. डीजे
बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय हा दणदणीत चौकार. डीजे 100 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल नक्कीच प्रत्येक खेळाडूला, म्हणजे गाडेश्वरच्या प्रत्येक खेळाडूला 100 रुपयांचं कॅश प्राइज लावलंय. अफलातून कामगिरी खऱ्या अर्थाने. हा यावेळेस मात्र फार चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला पाठवलाय. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा पार. चौकार. आणि बिलवले आणि अजून वाजापूर संघ
मी तर लिहायला लागला. यावेळेस मात्र पहिलाच बॉलला पाठवलंय अगदी मी तर म्हणेन लॉंग स्टॉप दरम्यान पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं. फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. विशाल शुभ बॉलर. या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी काढली जाईल. पंच थांबा, पंच थांबा जरा. लॉस चिठ्ठी थांबा जरा, कॅमेरामॅन आहे इथं. गावंडवाडी संघाला बाय मिळालेले. पंच सामना त्वरित चालू करा, नो टेन्शन. पंच बॉल वाईड आहे ना. ओके धन्यवाद. 5 धाबा फलकावर लागले गेले. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि एक वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. पहिला सामना असेल वाजे आणि विजय संघ. नेक्स्ट मॅच असेल बिलवले आणि त्याला फाईट करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल. वाईट बॉल ची सांगता होते. या वाईट बॉल ने खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन प्रत्येक बॉल वाईट फेकला जातोय. 10 फलकावर धावा जोडल्या जातात. ते मात्र 7 धावा. यावेळेस मात्र पुन्हा पंचांनी हेरला आणि दंडित केले जाते गोलंदाजाला. वारंवार वाईट बॉलची सांगता होते. 8 धावा फलकावर लागले गेलेत. 8 धावा फलकावर लागले गेले. त्यामधले जर विचार केला तर 4 बॉल वाईट फेकलेत आणि पहिल्या बॉलवर चौकार आलाय. तिथून विचार केला तर मी तर म्हणेन षटक हा लांबला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतो. अगदी नाकाच्या जवळून हा बॉलला काढला आणि मी तर म्हणेन डॉट डिलिव्हरीची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक पाहायला मिळाला. ते मात्र गोलंदाज तुम्ही पाहू शकाल शुभम कडनं. ज्या शुभमने आपलातून फलंदाजी केली तो शुभम सध्या अप्रतिम गोलंदाजी सुद्धा करतोय. आपली गोलंदाजीवर सुद्धा छाप सोडतोय नक्कीच आणि कमबॅक करून देतोय गाडेश्वर संघाला. 10-12 पावलाचा रनअप. काय स्पीड आहे, परंतु त्या स्पीडला महत्व नसेल. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. एक बॉल डॉट काढला की दुसरा बॉल व्हाईट. डॉट बॉल व्हाईट बॉल. डॉट बॉल व्हाईट बॉल. काय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने कोणता संघ विजय होईल हे सुद्धा पाहायला मिळेल. नक्कीच व्हाईट बॉलचा विचार केला तर हा 5वा बॉल सतत व्हाईट असेल. एक बॉल निर्धाव फेकला तदनंतर एका बॉलवर चौकार पाहायला मिळाला आणि लेफ्ट हँड फलंदाज सध्या मैदानावर आपण पाहतोय. यावेळेस मात्र लाजवाब फटका. बॉलला पाठवलंय सीमा पार. वन बाउंस सीमा पार. 4 रन. डीजे होऊन जाऊ द्या. ठोक डीजे.
विशाल सध्या विशाल पाटील सारखी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. वडवली बी संघाचा विचार केला तर विशाल पाटील नाव आवर्जून घेतलं जातं. खऱ्या अर्थाने त्या संघाचा संगड आहे विशाल पाटील. तसंच खेळी मात्र विशालची पाहायला मिळते. बॉल हवेत असेल, 2 षटरक्षकाच्या मध्ये चेंडू लँड झाला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. इथून थंडीच्या तडाख्यात चालू असलेला सामना आपण पाहतोय. जेवढ्या तुम्ही चुकी करणार क्रिकेटमध्ये तेवढी मात्र चुकीला माफी नसेल. क्रिकेटमध्ये समीकरण म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, आणि नेहमीच जेव्हा जेव्हा कॅचेस सोडल्या तेव्हा तेव्हा समोरचा संघ अगदी मी तर म्हणेन तुटून पडलाय. इथे विशालला जीवदान दिलं जाते. कशा प्रकारे कामगिरी करेल हे विशाल तो देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॉलला डिफेंड केला संजय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फार चांगलं केलं, अफाट मेहनत घेतले. सध्या खऱ्या अर्थाने विचार केला तर आयोजकांची अफाट मेहनत आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या मात्र या टाइम पर्यंत सामने फिनिश होतील असं नक्कीच पाहायला मिळेल. 3 वाजेपर्यंत उद्याचे सर्व सामने संपतील याची नक्कीच नोंद घ्या. सर्व क्रीडा या स्पर्धेमध्ये जेवढ्या संघाने भाग घेतलाय त्या संघांना नक्कीच विनंती करेल उद्या लवकर सामने चालू होतील. जो लेट येईल त्याला पॅनलाइज केलं जाईल, यात मात्र शंका नाहीये. बॉल खेळायचा होता समोरच्या दिशेने परंतु षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 6 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि जाऊन पोहोचले टीमची टोटल अर्थात 16 धाबा फलकावर लागले गेले. 16 धाबेनिशी धाव फलक जाऊन पोहोचल 16 धाबावर. नक्कीच मी तर म्हणेन नेक्स्ट मॅच असेल. 3 षटकाचे सामने असतील यापुढील सर्व 3 षटकाचे सामने राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची. नक्कीच नेक्स्ट गोलंदाज तुम्ही पाहू शकाल निलेश. गाडेश्वर संघाचा विचार केला तर निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर बॅटिंग स्थानावर विचार केला तर विशाल आणि त्याला साथीला साहिल अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज विशाल सध्या मैदानामध्ये करामत करेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र काय चकमा दिलाय बॉलला. बॉलची उंची एवढी होती की नक्कीच लेग बायच्या स्वरूपात बॉल आदळला आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन 1 धाव थांबवली गेली. निर्धाव बॉलची सांगता होते. निर्धाव बॉलने निर्धाव चेंडू फेकावे लागतील. जर जिंकायचं असेल तर प्रहार करावे लागतील. कारण पळस संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने नागोटने या ठिकाणी बिलॉंग करत असताना आज या खांडस नगरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. तशी बॅटिंग करावी लागेल विशालला आणि विशाला इथून मात्र फार चांगला फटका खेळतोय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार फेकणार नंतर 1 धाव घेतली जाईल. 1 धावेच्या मदतीने टीम का होईना परंतु जाऊन पोहोचेल अर्थात 17 या धाव संख्येवर. फिल्डिंगचा विचार केला तर कव्हर पॉइंट दिली मिड ऑफ मात्र पाहायला मिळते. मिड ऑफ त्यानंतर लॉग ऑफ लॉंग ऑन मिड ऑन शॉर्ट मिड ऑनला नक्की लेग स्लिप थर्ड स्लिप फाईन स्लिप मध्ये चेंडू खऱ्या अर्थाने रवाना तर केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. त्या ठिकाणी भांडी आपटू नका. नक्कीच जोश जल्लोष आणि खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय पंचांकडे दाद. नक्कीच गाडेश्वरची पब्लिक गाडेश्वरचा आवाज एकच आवाज घुमणार. दोदानी या ठिकाणी बिलॉंग करत असताना पनवेल विभागातील हा आवाज आज खांडस नगरीमध्ये वाजतोय आणि भीमाशंकरच्या पायथ्या जवळ असलेला हा सह्याद्रीचा गोल मैदान आज तुमच्या भेटीला. नक्कीच हा आवाज आहे
आवाज प्रेरणा हे सर्व काही सांगून जातं, परंतु जेव्हा जेव्हा वाईट बॉल येतात तेव्हा तेव्हा बॉल आवाज शांत होतोय आणि एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. मैदानामध्ये तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर वाघासारखी दाढ फोडावी लागेल, वाघासारखं तुम्हाला प्रहार चढवावे लागतील, परंतु स्ट्राइक एंडवर नौका फलंदाज जाईल. अफलातून शॉट, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार, साहिलच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. एका साइडना आवाज येतोय ते मात्र नागोटणे संघाकडून, पळस या संघाकडून. दुसऱ्या साइडला बॉल डॉट गेला की पनवेल मधून आवाज. हे दोन खऱ्या अर्थाने दोन तालुक्यातील दोन संघ सध्या एकमेकांसमोर लढत असताना आपण पाहतोय. आमचे पंच जरा तुम्ही थोडेसा स्पीडअप करा, सामना आपणास विनंती असेल. पंच स्पीडअप करा. यावेळेस पुन्हा एकदा फार चांगला फटका येतोय. कव्हर ड्राईव्ह मध्ये चेंडू ड्रॉ झालाय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत विकेट 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 होईल पतन, फलंदाज बाद. एक धाव एक विकेट. हा आवाज आहे, हा आमच्या कर्जत तालुक्यातील प्रेक्षकांचा आवाज आहे. खऱ्या अर्थाने त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून कौतुक करेल की आजपर्यंत सामना पाहण्यासाठी थांबलेत. हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रेम आहे. या क्रिकेटवर असलेला प्रेम आज या मैदानावर पाहायला मिळते. आणि नक्कीच कारण आपल्या विभागाची स्पर्धा म्हटली तर मी तर म्हणेन फार आनंद होतोय की नाईट रजनी शृंखला आपल्या विभागामध्ये पहिल्यांदाच इथे प्रस्थापित केली आणि ती संकल्पना खऱ्या अर्थाने बांगारे सर आणि हेमंत खडवी सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांना जेवढं आपण सपोर्ट, जेवढं सहकार्य करता येईल ते नक्कीच आपण करूया आणि जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. इथे आवाज 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 फक्त आणि फक्त गाडेश्वर संघाचा. नक्कीच षटक, पंच षटक संपला का? नक्कीच 2 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्ट झालाय. धाव फलकावर धावा जोडले गेले. 23 धावा म्हणजेच येणारे 12 बॉल. बारा बॉल आणि 30 धाव संख्येची गरज. पंच स्पीडअप करा, पंच स्पीडअप करा. 12 बॉल 30 धावा, 30 धावा 12 बॉल. काय घडणार या सामन्यामध्ये आपण पाहतो. याची देही याचा डोळा. एवढे थंडीत तू आखो पाणी पियाल मागवतो, काय देवा. मला बोलून ताण लागत नाही, तुला खेळून ताण लागत आहे. काय करील माणूस. गाडेश्वरचं कोणी असेल तर पाणी घेऊन जाऊ शकता जर त्यांना खरंच आवश्यकता असेल. थोडा स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण जवळ जवळ वाजलेत 3 वाजून 6 मिनिटं झालेत. हा पाणी प्यायचा टाइम नाहीये, परंतु पाण्यामध्ये बुडून राहण्याचा टाइम तर नक्कीच नसेल. तर नेक्स्ट मॅच होईल बिलवले आणि त्याला फाईट करेल वरोसे संघ. दोन्ही संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे नाणेफेक करिता. प्लीज स्पीड अप, कारण ही मॅच जिंकेल तो मात्र थोडासा रेस्ट घेईल. त्यामुळे बिलवले संघ आणि वरोसे संघ आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय नाणेफेक करिता. गोलंदाज चंद्रकांत. यावेळेस मात्र लेग बाईची धाव घेतली जाईल. नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. एक धावेनिशी का होईना, परंतु एक धाव येणं गरजेचं असेल पळस या संघासाठी. आणि नक्कीच हरिचंद्र याचा विचार केला.
चंद्रकांतचा विचार केला तर खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन जुना जाणता गोलंदाज सध्या गाडेश्वर कडून आपल्याला पाहायला मिळतो चंद्रकांत, आणि त्याला फाईट करण्यासाठी खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल अशोकला. साहिल आणि अशोक अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहतोय. साहिल अद्यापर्यंत ओपनिंग म्हणजे सलामीला गेलाय, षटकार अजून चौकार कुठल्या प्रकारे पाहायला मिळालं नाहीये. ती फलंदाजी फटकेबाजी पाहायला मिळेल का यावेळेस? मात्र सिली मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये बॉल अडवला जाईल आणि एक धाव घेतली जाईल. एका धावेनिशी एका धावेने काही होणार नाहीये, षटकार आणि चौकार मारावे लागतील. 30 धावसंख्येची गरज असताना आता एखादा षटकार एखादा चौकार आला तर नक्कीच कमबॅक करू शकतोय पळस हा संघ. सामना खुला करण्यासाठी षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. जेवढे वाईट बॉल फेकले तेवढे जर विचार केला तर नक्कीच हरिचंद्र सर मी एक सांगेल की तेवढ्यात एक षटक झाला असता, म्हणजे आपला अजून वेळ वाचला असता. परंतु वाईट बॉल सामना जिंकण्यासाठी, जिंकू कोणी परंतु विजय हा क्रिकेटचाच होणार हे नक्की. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळेल का? नक्कीच डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता. एक धाव कंप्लीट आणि खऱ्या अर्थाने बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. विनंती करेल बिलवले संघाचा कर्णधार आणि वरोसे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. नाणेफेक करण्यासाठी बिलवले संघाला विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी यायचंय नाणेफेक करिता. पुढचा सामना होणारा सामना बिलवले आणि वरोसे असेल, 3 षटकाचा सामना असेल. दिलीप पादीर कॉइन आपल्याकडे असेल तर या ठिकाणी यायचंय देण्यासाठी. सर्व काही संपतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने चहावाल्यांची आठवण होते आणि चहावाले जर कुठे असतील तर उद्या बांगरे सरांना विनंती करेल नक्कीच की एक चहाची किटली या ठिकाणी उपस्थित ठेवावी. एक धाबीनिशी धाव फलक जाऊन पोहोचला. 28 लॉट्स ऑफ वर्ड विकेट. अशोक आणि साहिल अशी जोडी आपण पाहतोय. यावेळेस मात्र समोर येऊन मारण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु डायरेक्ट हिट आणि एक धाव घेण्याने पुन्हा एकदा हिट. काय घडतंय मैदानामध्ये? दोन वेळा हिट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच तटस्थ आणि पाहता पाहता खऱ्या अर्थाने पंच धावा 1 2 किती 1 ओके. तर नक्कीच बिलवले संघाचा कर्णधार या ठिकाणी आले. नाणेफेक करायचं हरिपात्री आपण जायचंय, त्वरित नाणेफेक करून घ्या. नेक्स्ट मॅच असेल काय अफलातून बॉलिंग चालू आहे. डॉट डिलिव्हरी षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धाव फलकावर धावा लागले ते मात्र 28 धावा 29 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी. हा उडव टाच उडव. नक्कीच आजच्या दिवसातील या ट्रॉफीवर कोणता संघ आपला नाव आजमावेल हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. म्हणजे शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाव संख्येची गरज. बिलवले संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले भरोसे संघाला. तर लगेच बिलवले संघाने तयारीत राहायचंय. सहा बॉल 24 धाबा. त्या 24 धाबा डिफेंड केल्या जातील का की येणारे 4 बॉलवर 4 षटकार पाहायला मिळतील का? फलंदाज तुम्ही पाहू शकाल अशोक. खऱ्या अर्थाने गाडेश्वरचा आवाज आहे
आणि पाठीराखी असणं खूप गरजेचं असतं. जशी नागेवाडी टीम सोबत पूर्ण गाव असतो तसा गाडेश्वर सोबत पूर्ण गाव पाहायला मिळतो. यावेळेस पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला काय झेल टिपले. ही झेल नाही तर ही मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने पकडले झेल. संपवलाय अशोक या फलंदाजाचा खेळ. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. रॉनी डीजे थोडं होऊन जाऊ द्या. धन्यवाद धन्यवाद डीजे. या झेलने पूर्ण मॅच काया पलट केला जातोय. नक्कीच येणारे 5 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज असताना 5 बॉलवर खऱ्या अर्थाने 5 षटकार पाहायला मिळतील का की 4 षटकार पाहायला मिळतील हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. 4 षटकार 5 बॉल. दुसरा बॉल कमबॅक करून देणारा हा बॉल आणि नक्कीच या ठिकाणी मात्र आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावेच लागतील. अन्यथा सामना मात्र डॉट बॉलची सांगता. या ठिकाणी 2 बॉलची फेकी झाली. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय बिलवल्या संघाने त्वरित मैदानामध्ये रवाना व्हायचंय. हा सामना संपल्यावर लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचंय. यावेळेस मात्र फटका डिप विकेटला चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. उचलणार फेकणं तत्पूर्वी खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावीने फक्त आणि फक्त औपचारिकता सामन्यामध्ये उरले. ते पळस या संघाचा विचार केला तर खूप लांबून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाला हा संघ. 3:16 झालेत. अजून 3 सामने कव्हर करायचे म्हणजेच 3 तर नक्कीच या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. सामन्या दरम्यान विचार केला तर फार चांगला सामना आपण पाहिला. गाडेश्वर आणि त्याला फाईट करण्यासाठी पळस हा संघ उतरला होता परंतु पळस संघाची पूर्णतः डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि विजय या ठिकाणी व्हाईट बॉलची सांगता होते. नक्कीच बॉलर ठरितो काय वाईट टेकून म्हणजे बेस अजून इजडवू दे राहत. यावेळेस बॉल हवेत असेल स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये टिपलाय असेल आणि फलंदाज होईल बाद. षटकातील शेवटचा बॉल अजूनही प्रगती पथावर असेल. इथून फलंदाज जायचंय त्वरित. खऱ्या अर्थाने लवकर जायचंय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच विजय होते गाडेश्वर हा संघ. तर नेक्स्ट फिल्डिंग साठी